नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामींची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच ज्ञानवर्धक अशी माहिती घेऊन हजर झाली आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, एक काळ होता, एका जंगलामध्ये एकदा आपत्ती आली होती। अशी कशी काय आपत्ती आली की त्या जंगलात पूर्ण वर्षभर पाऊसच पडला नाही, पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता। त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक नव्हते। सर्वजण भुकेने मरत होते। पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलामध्ये जात होते। त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती। कावळ्याची ती जोडी एका झाडाच्या फांदीवर बसली होती। कावळ्याची मादी कावळीला खूप भूक लागली होती, कारण 3 दिवस झाले होते कावळीला काही खायला मिळाले नव्हते। कावळी फांदीवर बसून इकडे तिकडे बघत होती, कुठेतरी खायला मिळेल का ते। तोपर्यंत काय होते, त्या झाडाखाली एक कोल्हा मांसाचा तुकडा घेऊन येतो। कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली, कोल्हे दादा, मी 3 दिवसापासून भुकेली आहे। आपण मांसाचा थोडासा तुकडा मला दिला तर तुमचे खूप उपकार होतील। कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसली आहे। कोल्हा हुशार होता, कारण तुम्हाला माहीत आहे की कोल्हा एक चालक प्राणी आहे। कोल्ह्याला वाटले की या मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलवण्याची ही चांगली संधी आहे। आणि कावळी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ, मग आपले पोट नक्की भरेल। मग कोल्हा कावळीला म्हणाला, घाबरू नकोस कावळीताई, खाली ये आणि मी तुला या मांसाचे तुकडे मोठ्या प्रमाणे खायला देतो। कावळी ही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो। कावळा म्हणतो, वेडी झालीस का अगं? तो कोल्हा आपला शत्रू आहे, हा एक शिकारी आहे। जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाऊन टाकणार। कावळी म्हणते की असं काही होणार नाही, मी नक्कीच जाईन, तो असे काही करणार नाही। कावळा पुन्हा समजावतो, माझा मुद्दा समजून घे, त्याच्याजवळ जाऊ नकोस, नाही तर तो तुला मारून खाईल। कावळीला कावळ्याचे बोलणं समजत नाही, तर कावळा म्हणतो, तुला असे समजणार नाही, चल तुला एक गोष्ट सांगतो, मगच तुला समजेल। माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव। कावळी तिथे बसते, कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते। कावळा बोलू लागला, काही काळापूर्वी या जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि एक मैना राहत होती, म्हणजे पोपटाची जोडी असायची। आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता। मैनाने घातलेली अंडी तो साप खात असत। मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असायचा। कधी कधी साप आपली पिल्लं खात आहेत हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली। मैनासोबत असे अनेकदा घडले होते। मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसलेली होती। पोपटही बसून रडत होता। मग काय झालं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक कावळा येऊन बसायचा आणि कावळा मैना रडते हे पाहतच कावळ्याने मैनाला विचारलं, मैना, काय झालं, तू का रडत आहेस? मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली, माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे। प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते, जेव्हा मला मुले होतात, तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी खातो। याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे। आम्ही काही करू शकत नाही, आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही। तो खूप धोकादायक आहे आणि तो खूप दृष्ट देखील आहे। मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून कावळ्याला दया येते आणि कावळा म्हणतो, तू आमच्याबरोबर चल, जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू। मैना म्हणते, तू काय बोललोस? मी समजले नाही। मग कावळा सांगतो, जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते, तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केले पाहिजे। मैना म्हणाली, ते कसं काय? मग कावळा सांगतो, जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडून आणू आणि थोड्या अंतरावर मुंगसाचे विळ आहे आणि त्या मुंगसाच्या विळाच्या दारात आपण एक एक मासा ठेवू, पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू, असे करत करत शेवटचा मासा सापाच्या विळापर्यंत ठेवू। मुंगूस बाहेर पडताच तो मासा खात खात सापाच्या विळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल, मग तुमचा शत्रूचा नाश होईल। मित्रांनो, अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला। ती कावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडून घेऊन येते। सर्वात पहिला मासा मुंगसाच्या विळाच्या दारात ठेवते, त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा, असं करत करत सापाच्या विळाच्या दारापर्यंत पोहोचताच दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात। आता कावळा मैनेला म्हणू लागला, आता थांब, थोडा वेळ बघ काय घडते। तर काही वेळाने काय होते, जेव्हा मुंगूस त्या विळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसतो, तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो, प्रभू, आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे, हे अन्न माझ्यासमोर आणून ठेवलं आहे। मुंगूस आता मासा खातो। त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो, मग तो सुद्धा खातो। मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक असे मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात साप जिथे राहत असतो त्या ठिकाणी आला। त्याच्या दारात एक मासा पडलेला होता। मुंगूस आणि तो मासा खाल्ला। मग त्याने विचार केला की याचे कारण काय, एक एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि इथे आलो, हे कोणाचे तरी घर आहे असे दिसत आहे।
आमच्यावर कोणी काही युक्ती केली आहे का माहीत नाही, तरी ते थांबून आपण थोडा वेळ पाहूया या बिळातून कोण बाहेर येते। तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो। त्याला वाटते की कोणी असेल तर काही वेळात तो नक्कीच तिथून बाहेर येईल। मित्रांनो, काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो, तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होतात। शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो। हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून कावळ्याला हाक मारते, भाऊ, मी मनापासून तुझे आभार मानते, कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते। आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले, मी तुमचे खूपच आभारी आहे। मैना खूप खुश झाली। इकडे मुंगूसला दिसले की वर पोपटाची जोडी बसली आहे, त्यामुळे मुंगूसला समजले की याचा अर्थ असा की हा सापळा या मैनेने रचला होता। तेव्हा मैना मुंगूसला सर्व कथा सांगत असते। त्यानंतर मुंगूस म्हणतो, मैना, तू वरून माझे आभार मानत राहशील का, की खाली येऊन थँक्यू म्हणशील? ती मैना मुंगूस जवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनालाही मारून टाकतो आणि खाऊन टाकतो। परत विचार करतो की तो एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही, तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला। हीच गोष्ट कावळा कावळीला समजावून सांगतो की मैना एका शत्रूपासून सुटते, पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकत जाते आणि मैना मरण पावते, कारण तो मुंगूस सुद्धा आपला शत्रू आहे, तो आपल्यालाही सोडणार नाही हे ती विसरली होती। म्हणूनच कावळी, आता जाऊ नकोस, तो तुझा आणि माझा शत्रू आहे, तो तुला नक्कीच मारेल आणि चुकून या दोघांचीही कधी मदतीची याचना करू नको। कारण कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढत चालली होती। कावळी विचारू लागली की कोणती 4 माणसं आहेत ज्याच्याकडे माणसाने कधी मदत देखील मागायची नाही। त्यानंतर कावळा सांगतो की सर्वात अगोदर तुमचा शत्रू आहे। जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेला तर तो शत्रू मदत करणार नाही, तो तुमच्यावर हल्ला करेल, तुमच्यावर नुकसान करेल, तुम्हाला ठार करेल, ज्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नका। दुसरा, गर्विष्ठ, तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीची हाक मारू नका, कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेला तर तो तुमचा अपमान करणार आहे आणि तुम्हाला काही देणार नाही। तिसरा आहे तो म्हणजे कपटी माणूस। मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका, कारण जो ढोंगी असतो तो फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात। ते मदत करत नाहीत, परंतु ते त्यांच्या कपटाने तुम्हाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करत असतात। ते तुमचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला सोडून जातात, त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही। त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नका। चौथा आहे तो म्हणजे व्यसनी। कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका। जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल, वाटेत उभे असताना तुम्हाला कोणीतरी वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मध्यधुंद दुचाकी स्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता, तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता। तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीतच असेल। हे तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल आणि खड्ड्यात पाडेल, स्वतः पडेल आणि तुम्हालाही मारेल। त्यामुळे मध्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका। कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजले की तिचा नवरा कावळा खरं बोलतो, म्हणून ती कोल्ह्याकडे जात नाही। मित्रांनो, या कथेतून आज आपल्याला एक धडा शिकायला मिळाला की उपाशी मरा, पण या 4 लोकांकडून कधीही मदतीची अपेक्षा करू नका। कपटी, शत्रू, गर्विष्ठ आणि व्यसनी अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही। शेवटी तुमचे नुकसानच होणार, तुमचा अपमान होणार, तुमचा जीवही जाऊ शकतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।